झालं की आपण प्रवेश केला आणि ह्या सगळं झालं तर आपण हवन करू. हवन काय तर अग्नी दूतम. अग्नी काय आहे आपल्यामधला आणि देवामधला. आपण काही एवढे पवित्र आहेत का की आव्हान केलं देवाने असं आहे नाही. मग आपल्याला काहीतरी माध्यम निवडायचं. मग ते माध्यम काय आणि लक्षात मग अग्नी मार्फत टाकलेलं आपण घेऊ शकतो का परत नाही. मग ते धुरामार्फत कुठं तरी जातं की नाही. दूर होतो. ते जळतं म्हणजे काय होतं प्रश्न ते ना. जळतं म्हणजे काय होतं दूर होतो. लक्षात घ्या. मग दूर होतो तर देव कुठे नाही अशी जागा आहे का नाही. यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वरा. सर्वत्र व्याप्त आहे. सर्वत्र जागाच नाहीये अशी कुठली जिथे देव नाही. जिथे आकाश आहे तिथे देव. जिथे हवा आहे तिथे देव. आणि आकाश नाहीये असं या पृथ्वीवर काय आहे प्रयत्न भूक लागली मला. काय का आहे ना इडली नाही आपल्यासाठी नाही आपल्याकडे नाही आहे. पोरांसाठी आहे. काय सांगितलंय. तुम्ही सकाळी काय नाश्ता केला? काय नाही केलं आम्ही उपाशी आहे. म्हणून मंत्र म्हणजे बाहेरनं काय मागवू का? एनर्जी. मंत्र म्हणजे अम्मा, तुम्ही खाल्लं का? ऊर्जा. तुम्ही बघा हां गोळीवाला. ऊर्जा तयार करू शकत आणि मंत्रामध्ये ऊर्जा. अम्मा. बस एकटे एकटे भूक लागली. हा 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 मी मजाक करतो. मस्ती. आपली जिंदगी फक्त गोड्यावर राहिले. क्या बोले मामी? जिंदगी में जीना है तो काम करो प्यारे. म्हणजे शरीर मग त्याला काय म्हणतात शव. शव झाला शिव शब्द कसा तयार झालाय. शव ई आणि व. शिव हा जो शब्द आहे संधी विग्रह जर केला तर श ई आणि व म्हणजे कोण शिव. मग त्या शिवामध्ये ही जर निघून गेली तर शिव काय होतो. अभी क्या वाइफ दी है ना तो उसके लिए थोड़ा लोकेशन निकाल रहा हूँ उसको दिखाने के लिए. बोलेगा कि आप जाके आए घूम के आए एंजॉय करके आए कैसा पैसेज है कैसा फ्लैट है.